सभागृहामध्ये 3 कायदे आहेत जे शेतकऱ्याच्या संदर्भातले आहेत ते विचारार्थ महाराष्ट्रातल्या जनतेला शेतकऱ्यांना विचारार्थ आपण देतो आहोत। अध्यक्ष महोदय, आज देशामध्ये ह्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने चर्चा सुरू आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारने जे 3 कायदे मंजूर केले ते शेतकऱ्याच्या विरोधातले आहे, त्याला काळे कायदे म्हणून संबोधलं जात आहे। आणि हे कायदे मध्ये जे काही त्रुटी आहेत, जे दोष आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न या कायद्यातून होतो आहे। अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस हे तिन्ही कायदे मंजूर करण्यात आले त्यावेळेस लोकसभेत आणि राज्यसभेत कोणतीही चर्चा झाली नाही। हे कायदे मंजूर झाले त्यावेळेस ज्या सदस्यांनी यावर चर्चा करण्याची इच्छा व्यक्त केली त्यांना निलंबित केलं गेलं। आणि आज आवर्जून आठवण या करता येते की त्या निलंबित होणाऱ्या मध्ये खासदार स्वर्गीय राजीव सातव हे होते आणि आणखी 17 सदस्य होते। त्यांची एकच मागणी होती की आम्हाला या कायद्यावर बोलू द्या, आमचं शेतकऱ्याचं काय म्हणणं ते मांडू द्या। ते मांडलं गेलं नाही आणि कायदे हे मंजूर झाले। यामधला सगळ्यात मोठा दोष हा आहे, एक तर ते कायदे कोणत्याही पद्धतीनं शेतकऱ्याच्या बाजूचे नाही, शेतकऱ्याला न्याय देणारे नाही, की शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणारे नाहीत, काही धन दांडग्यान करता म्हणून हे कायदे निर्माण करण्यात आलेले आहेत। परंतु त्याबरोबर दुसरा एक दोष आहे की जे विषय राज्य शासनाचे आहेत, राज्यांचे आहेत, त्या विषयामध्ये सुद्धा यांचा हस्तक्षेप आहे, आक्रमण त्याच्यावर आहे आणि त्यांना बाजूला ठेवून त्यांना कोणत्याही प्रकारे विचारात न घेता हे कायदे मंजूर करण्यात आले। अध्यक्ष महोदय, या निमित्ताने मी सांगेल की त्यावेळेस आंदोलन सुरू झाले, संपूर्ण देशभर आंदोलन झालं। पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन, हरियाणाच्या शेतकऱ्यांचं आंदोलन आजही सुरू आहे, 8 महिन्यानंतर सुरू आहे आणि शेकडो शेतकरीचं बलिदान सुद्धा त्यामध्ये झालेलं आहे। ते आंदोलन सुरू झाल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली आणि कशा पद्धतीने केंद्र सरकार त्यांच्याशी वागलं हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही। माननीय भुजबळ साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने सांगितलंय। कडाक्याची थंडी असताना गार पाणी मारण्यापर्यंत, त्यांच्या रस्त्यामध्ये खिळे ठोकण्यापर्यंत, त्यांची लाईट बंद करण्यापर्यंत, त्यांचं जेवण खावण बंद करण्यापर्यंत इतक्यापर्यंत मजल गेली। चर्चा सुद्धा नाही ही अवस्था। त्यांच्याशी चर्चा करायचे मंत्री माननीय पंतप्रधान महोदयांनी त्यांच्याकडे पाहिलं सुद्धा नाही अशी अवस्था। एक अवहेलना शेतकऱ्याचे करण्याचं काम केलं की ज्या शेतकऱ्यानं ज्यावेळेस देश संपूर्णपणे अन्नधान्याच्या बाबतीत टंचाईमध्ये होता त्या काळामध्ये सर्वात जास्त काम केलं ते शेतकऱ्यांनी केलं। परदेशातला विलो खावा लागत होते ही परिस्थिती आपल्या देशाची होती। देशाचे पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी भाकरा नांगल सारखं धरण उभं केलं आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की देशाचे तीर्थस्थानं ही भाकरा नांगल सारखी धरण तीर्थस्थानं राहतील, हे त्यांचं वाक्य तिथलं प्रसिद्ध आहे। अध्यक्ष महोदय, पंजाबचं तर योगदान खूप मोठं आहे की ज्यावेळेस बाकी हरित क्रांती होत असताना सगळ्या देशाला धान्य पुरवण्याचं काम त्यांनी केलं, त्या शेतकऱ्याची अवहेलना केली, देशातल्या शेतकऱ्यांची अवहेलना केली गेली ही वस्तुस्थिती आहे। हरित क्रांती करता इंदिराजींनी ज्या पद्धतीचं नेतृत्व केलं त्याच पद्धतीनं देशातल्या शेतकऱ्यांनी खूप काबड कष्ट केले, म्हणून कुठेतरी धनधान्याच्या बाबतीत आपण संपन्न झालो। महाराष्ट्राचा सुद्धा उल्लेख केला पाहिजे, कारण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आपण सांगू तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे कृषी औद्योगिक स्वप्न पाहिलं होतं, जे वसंतराव नाईक साहेबांनी पुढे नेण्याचं काम केलं आणि आज महाराष्ट्र सुद्धा स्वयंपूर्ण आपण केलेला आहे। परंतु महाराष्ट्रातल्या या शेतकऱ्याला न्याय देण्याकरता म्हणून आणि देशातल्या शेतकऱ्याला न्याय देण्याकरता म्हणून आतापर्यंत आपण काम करत आलो, पण केंद्र सरकारच्या या 3 कायद्यांनी सगळ्यावर पाणी फिरवलेलं आपल्या सगळ्यांना दिसत आहे। या तिन्ही कायद्याच्या बाबतीत आमच्या तिन्ही मंत्री महोदयांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने मांडणी ही केलेली। अध्यक्ष महोदय, यामध्ये त्रुटी ही की शेतकऱ्याची बाजू पाहिलेलीच नाहीये।
अध्यक्ष महोदय, शेतकऱ्याचा माल खरेदी करणारी बाजार समिती मोडून काढण्याचं काम यशवंतराव चव्हाण साहेबांचं मोठं योगदान या राज्याकरता आणि देशाकरता की बाजार समिती हे मोठा अशा व्यवस्था एक निर्माण करण्यात आली शेतकऱ्यांकरता. ही सगळी बाजार समितीची व्यवस्था पुढच्या काळात मोडून कशी पडेल आणि खाजगीकरणाकडे जी वाटचाल आज केंद्र सरकार सातत्याने करतं त्याला प्रोत्साहन देणाऱ्या अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न याच्यामध्ये केलेला आम्हाला दिसतोय. अध्यक्ष महोदय, शेतीमाल खरेदी करण्याकरता जे व्यापारी येणार आहेत त्यांचं लायसन्सची एक व्यवस्था पाहिजे का नाही? त्याची काहीतरी कागदपत्र कुठला राहणारा काय आपल्याकडे ती व्यवस्था बाजार समितीमध्ये असते. लायसन दिलं जातं, यांनी लायसन काढून टाकलं आणि पॅन कार्ड असलं का बस तू कुठं काही खरेदी कर. अध्यक्ष महोदय, नाशिक जिल्ह्यातले आपण, मला हे सांगा की काय अनुभव आहे नाशिक जिल्ह्याचा, काय अनुभव आहे शेतकऱ्याचा, किती व्यापारी फसवतात, काय येतात कशा पद्धतीने गोड गुलाबीनं बोलून 4 जणांचं चांगल्या पद्धतीने खरेदी करतात, 5व्यापासून जे फसवतात आणि कोट्यावधी रुपयाचा माल शेतकऱ्याचा घेऊन जातात. आपल्याकडे एक पोलीस अधिकारी मध्यंतरी होते, किती कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याचे मोकळे करून दिले. मला सांगा की शेवटी कायदा असा करावा लागेल की शेतकऱ्याला जर फसवलं तर त्याचे 4 पैसे त्याला पुन्हा मिळाले पाहिजे, कष्टाचे श्रमाचे पैसे त्याला मिळाले पाहिजे आणि ज्यांनी फसवलं त्याला शिक्षा झाली पाहिजे. केंद्र सरकारच्या या कायद्याने पूर्णपणे डोळेझाक ह्या सगळ्या गोष्टीकडे केलेली दिसते. पॅन कार्डवरचा येणारा तो व्यापारी माल घेऊन जाईल आणि अपील कुठं करायचं, उपविभागीय अधिकारी प्रांताला त्याच्या अपील करायचं. तो प्रांत काय करणार आहे? आपल्या व्यवस्था इतक्या असताना सुद्धा फसवणूक चालली, त्याला आणखी कसं शिस्त आणता येईल याचा प्रयत्न करायचा आहे आणि म्हणून तो प्रयत्न यामध्ये करण्यात आलेला आहे. या तिन्ही कायद्यांमध्ये करत असताना ती काळजी आम्ही घेतली आहे. लायसन देण्याची व्यवस्था असली पाहिजे, त्याच्याकरता प्राधिकरण निश्चित केले जातील, नियमामध्ये निश्चित केले जातील. लायसन देत असताना त्या व्यापाऱ्याचे कागदपत्र संपूर्ण तयार केले जातील. एखादा शेतकरी फसवल्यावर त्या प्राधिकरणाकडे सांगितल्यानंतर फौजदारी केस, दिवाणी केस याच्या बाबतीतली मदत ते प्राधिकरण करील आणि पैसे वसुलीला मदत करेल. ती पैसे मिळून देण्याला, त्या श्रमाचे कष्टाचे पैसे मिळून द्यायला मदत करील. हे प्रावधान करणारे हे तीन कायद्यामध्ये आम्ही प्रयत्न केला की तशा प्रकारचे या 2 कायद्यामध्ये प्रामुख्यानं तसा प्रयत्न हा केलेला आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्यामध्ये जे आहे ते कायदे करत असताना खरं जे आधारभूत किंमत ही खूप महत्वाची आहे आणि पंजाबमध्ये सगळ्यात महत्वाचा जो असंतोष आहे त्या पंजाबनं सगळ्या देशाला गहू पुरवला, तांदूळ पुरवला, ती आधारभूत किंमत जी असायची त्याच्या आधारावर पुरवला. आपल्या कायद्यामध्ये सुद्धा केंद्र सरकारने आधारभूत किमतीने खरेदी केली पाहिजे आणि त्याकरता जी आवश्यक व्यवस्था असेल ती आपण निर्माण करून द्यायची जबाबदारी आपली आहे. हे आपण याच्यामध्ये घातलेलं आहे. एवढंच नाही तर कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट मध्ये आधारभूत किमतीप्रमाणे खरेदीचा करार असला पाहिजे. जे 1 किंवा 2 वर्षाचे जे करार असतील त्यामध्ये म्युच्युअल अंडरस्टँडिंगने ते शेतकरी करू शकतील, पण त्यामध्ये सुद्धा शेतकऱ्याला फसवणाऱ्यावर कारवाई करण्याचे, फौजदारी स्वरूपाची कारवाई, दिवाणी स्वरूपाची कारवाई आणि त्याच्यातून फसवणाऱ्याला, शेतकऱ्याला छळ करणाऱ्याला 3 वर्षापर्यंत किंवा 5 लाखापर्यंत शिक्षा हे सुद्धा आपण सुचवलेली आहे. शेवटी कुठेतरी धाक असला पाहिजे, तो धाक निर्माण करण्याचा प्रयत्न आपण याच्यामध्ये करतो. अध्यक्ष महोदय, जीवनावश्यक वस्तूचा कायदा पूर्णपणे ताबा आता केंद्र सरकारने घेतलाय. त्याच्यामध्ये साठेबाजीला पूर्ण परवानगी दिली. तुम्ही किती माल घ्या, साठवा. त्याचा परिणाम असा होणार आहे की आज मला वाचायला मिळतंय आणि भुजबळ साहेबांनी सुद्धा सांगितलं की तिकडे पंजाबमध्ये आणि तिकडे मोठाले गोडाऊन सायला उभे राहत आहेत की आता केंद्र सरकार आपल्याला साठवणुकीला परवानगी देतं. प्रचंड साठे ते करणार, देशामध्ये टंचाई निर्माण करणार आणि त्याच्यातून मोठे प्रमाणावर नफेखोरी करण्याचं काम करणारे या मुठभर नफेखोरांना ताकद देण्याचं काम केंद्र सरकार करत असताना आपल्याला दिसतंय. त्यांनी ठरवलं तर जीवनावश्यक, त्यांनी नाही ठरवलं तर जीवनावश्यक नाही. तर माननीय भुजबळ साहेबांनी हे सांगितलंय की त्याचा अधिकार सुद्धा राज्यांना सुद्धा असला पाहिजे. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या शेतकरी जीवनाकरताच फक्त उपयोगाची असं मानण्याचं कारण नाही. तर अशा पद्धतीने साठेबाजी करण्याची परवानगी देऊन टंचाई करून शेतीमाल विकला जाईल तर शहरातल्या मंडळीला सुद्धा
प्रचंड महागाने जीवनावश्यक वस्तू घ्यावा लागणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेता जे केंद्र सरकारच्या चुका आहेत त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतो आहोत. हा राज्याचा अधिकार आहे, या विधिमंडळाचा अधिकार आहे कायदे करण्याचा. केंद्र सरकार त्याच्यावर अतिक्रमण करू शकत नाही हे मांडणारं अशा प्रकारचं बिल आहे. आमच्या तिन्ही मंत्री महोदयांनी अत्यंत सुंदर पद्धतीने याची मांडणी केलेली आहे. माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली आमची समिती होती. खूप अभ्यास केलाय, खूप चर्चा केली, अनेकांशी चर्चा करून आम्ही हा प्रस्ताव दिलेला आहे. तरी पण आम्हाला असं वाटलं की राज्यातले काही संघटना आम्हाला भेटल्या, काही व्यक्ती भेटल्या, काही शेतकऱ्याकरता काम करणाऱ्या, त्यांचं काही म्हणणं होतं आणि म्हणून आपण 2 महिन्याकरता त्यांच्या विचाराकरता ज्याला विचार मांडायचे त्यांनी ते विचार द्यावेत, त्याच्याकरता एक व्यवस्था निर्माण करण्यात येईल. त्या व्यवस्थेकडे त्यांचे विचार त्यांनी पोहोचवावेत. आम्ही पुन्हा पुन्हा बसू आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्याला आधार देणारे, शेतकऱ्याला ताकद देणारे, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणारे असे कायद्यातले बदल आपण त्यामध्ये करून घेऊया. आणि याकरता आम्हाला आपलं सहकार्य पाहिजे आहे, सभागृहाचं सुद्धा सहकार्य पाहिजे आहे. ज्या ज्या विधानसभा सदस्यांना किंवा विधान परिषद सदस्यांना यामध्ये काही सूचना करायच्या असल्या तर त्यांचं सुद्धा स्वागत केलं जाईल. शेवटी कायद्याच्या चाकुरीमध्ये करून आपल्याला केंद्र सरकारला सुद्धा त्या त्यांनी केलेल्या कायद्यांमध्ये बदल करण्यास भाग पाडणं. आम्ही तर रद्द करा असंच म्हणतो, शेतकऱ्याचं आंदोलन थांबवा असं म्हणतो, पण ते शेतकऱ्याच्या अनुकूल बदल हे झाले पाहिजे याकरता आम्ही आग्रही राहणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अजून कोणाला बोलायचंय का?